श्री सत्यसाई विजय ग्रंथ. रचयिता श्रीमती शुभदा शिवडेकर. वाचक मनीषा. ओम श्री साईराम. अध्याय 21. अंतिम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुळदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सत्यसाईश्वराय नमः. झाले बाबा समाधीस्थ. भक्त करीती स्मरण बाबांच्या महिम्याचे साचार. बसवनिया समोर समाधीच्या 19व्या अध्यायी वाचली कथा अनंताची. स्नातकोत्तर शिक्षणाची. पुढे काय झाले ते अवधारा. सांख्यिकीमध्ये अनंत झाला स्नातकोत्तर सन 2011 मध्ये. सर्व करीती प्रशंसा त्याची. कृतज्ञता व्यक्त करावया आला पुट्टपुर्तीला. सदेह उपस्थित नव्हते बाबा. खूप रडला बसवनिया समाधीजवळ. झाला त्याला भास. आला आतून आवाज. मी आहे येथेच, नाही कुठे गेलो. आहे फक्त माझ्या रूपावर विश्वास. ठेव माझ्या शब्दांवर विश्वास. नको होऊ निराश. आहे मी सदैव तुझ्याबरोबर. पोलंडचे युरोसिया सत्यसाई बाबांचे भक्त आले पुट्टपुर्ती प्रथम सन 2000 मध्ये. संपर्कामुळे भगवान बाबांच्या सिगरेट, दारूच्या अन मांसाहाराच्या व्यसनाचा केला त्याग त्यांनी. भगवान समाधीस्थ झाल्यावर पत्नीच्या समवेत संगीत गटाबरोबर आले पुट्टपुर्तीला ऑगस्ट 2011 मध्ये. गेले सकाळी घेण्या समाधी दर्शन. बसले होते पहिल्या रांगेत. आला मनी विचार. दिले दर्शन मृत्यूनंतर येशूने. भगवान बाबा पण देतील करोनी असा विचार केले त्यांनी. डोळे बंद करू लागले. दर्शनाची कल्पना. आहेत बाबा भक्तांमध्ये फिरत. देत आहेत भक्तांना आशीर्वाद. घेतला त्यांनी चरणस्पर्श. उघडले डोळे त्यांनी. केले त्यांनी अवलोकन. भगवान बाबांचे चरणचिन्ह 50 सेंटीमीटर अंतरावर साकार झाली कल्पना त्यांची. नंतर गेले समाधीजवळ. भक्तिभावाने केले वंदन. करीत आहे कुणी गालाला स्पर्श. झाला त्यांना भास. इकडे तिकडे बघितलं. केशरी रंगाचा प्रकाश स्तंभ होता फिरत समाधीवर. झाली जाणीव बाबांच्या उपस्थितीची. अमेरिका निवासी श्रीमती सीमा दिवान भगवान बाबांची अनन्य भक्त. दिले बाबांनी तिला अंतिम दर्शन 24 एप्रिल सन 2011 मध्ये. श्री नरसिंह मूर्ती बाबांचे प्रिय भक्त. सत्यम शिवम सुंदरमच्या 5, 6 आणि 7 भागांचे लेखक. व्यवस्थापक मोदेना हाली शाळेचे. त्यांना पडले स्वप्न 10 जुलै 2011 मध्ये. आहेत माझी 3 रूपे बाबा म्हणाले. भौतिक रूपात प्रशांती मंदिरे. आहे मी सूक्ष्म रूपात प्रशांती निलयम परिसरात. आहे मी कारण रूपात संपूर्ण सृष्टीत व्याप्त. देईन मी दर्शन आपल्या प्रिय भक्तांना. समाधीस्थ झाल्यावर 23 सप्टेंबरचा दिवस. मध्यरात्री झाले बाबा प्रकट श्री सत्यसाई प्रायमरीच्या वसतिगृहाजवळ मध्ये. मुलांना झाला आनंद. वसतिगृहात बाबा रोज येतात. नाही वाटत आम्हा आश्चर्य. श्री मुंबई श्रीनिवासनला मुले म्हणाले. जे भाविक भक्त कोणी दर्शन देती त्यांना बाबा अजूनही इच्छा त्यांची पुरवी. मुक्तिदाता भगवान श्री सत्यसाई बाबा या ग्रंथांची अवतारणिका देते आता. ही तुम्ही ऐका. वेळ व्यर्थ घालवू नका. व्हावे आता सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरणम. प्रथम केले गणेशाचे वंदन. देवातीत स्वरूप गजाननाचे स्मरण. विघ्नेश्वर गणपतीचे. नंतर केले सरस्वती, गुरु, राम इत्यादींना वंदन. शंकर विठ्ठल कृष्णाचे स्मरण. वंदन साईश्वराय. केली ग्रंथ कळसा नेण्या विनंती. अवतार घेतला शिर्डी साईने वनात. केले निस्संतान फकीराने पालन पोषण. तिन्ही जगाचा पालक. त्यांचे पालन कोण करी. जन्मापूर्वी वाद्यांचा गजर. शयन केले शेषशय्येवर. सत्यमचे नखशिकांत वर्णन केले द्वितीयाध्याया. तृतीयाध्यायी हनुमानाचे दर्शन. झाला मुलांना हर्ष. दाखविली दिव्यत्वाची चुणक. मिळाली कोंडप्पांना चेअरमनची उपाधी. सत्यमच्या आजोबांच्या स्वप्नी आली होती सत्यभामा. बांधले सत्यभामेचे मंदिर पुट्टपुर्तीला. कोंडमराजूने भक्तिभावाने चतुर्थाध्यायी करण्या संस्कारित मुलांना झाली पंढरी भजन मंडळींची स्थापना. उठा चला रे घ्या ध्वज पताका.
गीत रचले सत्यमने. पंचमाध्यायी अद्भुत कथा कमलापूरची नांदी असेही पुढील घोषणेची लिहिले चमेलीच्या फुलांनी तेलुगूमध्ये साईबाबा. 6व्या अध्यायात दिला जगाला पहिला उपदेश, मानस भज रे गुरुचरणम. घेतले दोन्ही अवतारांचे दर्शन, पेद्दा बोट्टू शारदाने. दिले शिर्डी साईचे चित्र. सप्तमाध्याया व्यंकम्मा अन कुजप्पाला बाबांचे वय अवघे 15. दिला दिगंबर स्वामींना उपदेश. अष्टमाध्यायी दशावताराची कथा. शिर्डी साई समाधीचे दर्शन. कोनम्मा अन सुबम्माला होई लिंगोद्भव महाशिवरात्रीला. प्रकट झाले दोन्ही अवतार लिंगामध्ये. झाली स्थापना. नवमाध्यायी तपोवनात वटवृक्षाची महाशिवरात्रीच्या दिवशी प्रारंभ झाली सनातन सारथी पत्रिका. दशमाध्यायी सत्यम शिवम सुंदरम मंदिर झाले स्थापित. झाला इटलीच्या भक्ताचा चमत्कार, रक्षा केली भोपाळच्या भक्ताची बाबांनी. आहे 11व्या अध्यायी कथा अमृत उद्भवाची. बांधली मशीद बाबांनी मुसलमान भक्तांकरिता पुट्टपर्तीला. 12व्या अध्यायात सुधा मजुमदाराने आणि हिराबाईने बडोदेकराने दोन्ही अवतारांचे घेतले हो दर्शन. ईश्वरम्माला दिले दर्शन. धनुर्धारी रामाच्या रूपात दिले. अमृतानंदांना दर्शन गणेशाच्या रूपात बाबांनी. सर्वज्ञ सर्वशक्तिमान बाबांनी 13व्या अध्यायात केला मिनी मूनचा चमत्कार. तळपत्या सूर्यप्रकाशात दाखविले आकाशात इंद्रधनुष्य जुएलला. 14व्या अध्यायात पादुका महोत्सव भक्तांकरिता. अत्यानंदाचा क्षण. भगवान बाबा बैसले सुवर्ण रथावर. प्रेमास्तव भक्तांच्या श्री सत्यसाई बाबांनी 15व्या अध्यायात पुरविल्या आईच्या इच्छा 3. जशा पुरविल्या ईश्वरचंद्र विद्यासागरांनी. भगवती देवीच्या 16व्या अध्यायात एज्युकेअरची व्याख्या. झाली शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना. केली बाबांनी कर्मवीर जोगारावची रक्षा. पहिला सगळ्यांनी इटलीच्या भक्ताचा चमत्कार. भगवान बाबांनी 17व्या अध्यायात भक्तांना दिले जीवनदान. वॉल्टर बोस शेषगिरीराव आणि विजय साईच्या आईला. 18व्या अध्यायात बाबांनी शरीरेतर यात्रा करुनी अनंत समयी साक्षात दर्शन देऊनी. दिली मुक्ती भक्तासी शिर्डी साईंच्या. सांगितले 19व्या अध्यायात कारचे नमुने 4. संस्कार, चमत्कार, परोपकार आणि साक्षात्कार. आहे कथा अनंताची आणि भगवान बाबांचा अंतिम संदेश 20व्या अध्यायात. गीतसुधाचे मनोगत. झाले बाबांचे महाप्रयाण. आहे वर्णन समाधीचे. हा 21वा कळसाध्याय आहे सर्व अध्यायांचे सार. समाधीनंतर जे घडले चमत्कार आहे त्यांचे वर्णन अध्यायाच्या प्रारंभी. यजमानांची पोथी लिहिण्याची होती बृहद योजना मनी. इच्छा पूर्ण करण्या त्यांची केला संकल्प मनी 25 फेब्रुवारीला. सत्यम शिवम सुंदरम अन बाबा सत्यसाईंचा आधार ग्रंथ केला लेखन. झाला आज 31 ऑगस्ट रोजी संकल्प पूर्ण. भगवान बाबांच्या असीम कृपेमुळे श्री शालिवाहन शके 1936 जय नाम संवत्सरात भाद्रपद शुद्ध सूर्यषष्ठीचा दिवस झाली तयार श्री सत्यसाई विजय पोथीची पांडुलिपी. इति परती तनया विरचित श्री सत्यसाई विजय नामे ग्रंथ ऐकोत सदा प्रेम भक्त. निष्ठा ठेवून या ग्रंथावरी इति शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री साईश्वरार्पणमस्तु. 21ोऽध्यायः समाप्तः. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. जय साईराम.